शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी हे पेमेंट 5-5, 6-6 महिने झाले सोलर पंप कंपनीसाठी पेमेंट केलेले आहेत, तरी सुद्धा त्यांच्या शेतामध्ये आणखी सोलर पंप हे इन्स्टॉल झालेले नाहीत. आणि सोलर पंप हे का इन्स्टॉल होत नाहीत आणि सोलर पंप लवकर इन्स्टॉल होण्यासाठी काय करायचंय आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या शेतामध्ये 5-5, 6-6 महिने झाले पेमेंट करून, तरी तुमच्या शेतामध्ये जर तुमचा सौर कृषी पंप हा इन्स्टॉल होत नसेल, तर शेतकरी बांधवांनो त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसेस असते, त्याच्यामुळे तिथे वेळ लागत असतो. याच्यामध्ये तुमचा सर्वप्रथम अर्ज तिथे भरला जातो, अर्ज सबमिट केला जातो. अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो एकदा पडताळणी केली जाते. पडताळणी केल्यानंतर तुमचा अर्जासाठी तुम्हाला सेल्फ सर्व्हिसचं ऑप्शन दिलं जातं. सेल्फ सर्व्हिसचं ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावं लागतं. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कंपनी निवडावी लागते आणि कंपनी निवडल्यानंतर परत तुम्हाला जे कंपनी असेल, कंपनीचा प्रतिनिधी असेल आणि वायरमन असेल आणि शेतकरी असेल, असा तिघांचा मिळून जॉईंट सर्वे असतो. आणि जॉईंट सर्वे झाल्यानंतर जे कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा लाईनमॅन असेल, जे कंपनी तुम्ही निवडली आहे त्या कंपनीकडे ती तुमच्या जे शेतकऱ्यांनी पंप निवडले त्याची सविस्तर माहिती देतो आणि त्या पंपाची ऑर्डर तिथे दिली जाते. त्याच्यानंतर कंपनीची ऑर्डर दिल्यानंतर एक रिपोर्ट तिथं कॉन्ट्रॅक्टदारामार्फत भरला जातो आणि तो रिपोर्ट भरल्यानंतर परत मेडा ऑफिसकडे किंवा मेडा, तुमचा जर सौर कृषी पंप मेडाचा असेल तर मेडाकडे जातो आणि मेडाचा नसेल तर महावितरणकडे जातो. तिथून त्याला तुमचा जो पंप आहे त्या पंपासाठी एक पंप बसवण्यासाठी तिथे परवानगी दिली जाते. त्याच्यानंतर परवानगी दिल्यानंतर सुद्धा तर काही ज्या कंपन्या आहेत त्या कंपनीकडे मटेरियल अवेलेबल नसतं. खूप साऱ्या कंपन्या आहेत, अशी एक कंपनी नाही की जी कंपनी सोलर पंपाचं जे मटेरियल असेल, पंप असेल किंवा सगळं जे मटेरियल असेल ते एक कंपनी मॅन्युफॅक्चर करते. अशी एक कंपनी, कुठली ना कुठली जी कंपनी आहे ती वेगवेगळ्या कंपन्यांचं जे मटेरियल गोळा करून तुमच्या शेतापर्यंत तिथे पोहोचत असते. काही कंपनीकडे कंट्रोलर असतो, तर काही कंपनीकडे स्ट्रक्चर अवेलेबल नसतं, तर काही कंपनीकडे ज्या प्लेटा असतात त्या प्लेटा अवेलेबल असतात. त्याच्यामुळे तिथे काय होतं, कुठल्याही प्रकारचं जर मटेरियल अवेलेबल नसलं, तर एक जरी मटेरियल तिथे अवेलेबल जर नसलं तर त्या मटेरियलसाठी तिथे कंपनीला थांबावं लागत असतं. त्याच्यामुळे तिथे कंपनीला वेळ लागत असतो आणि कंपनीला 3 महिन्याच्या आत शेतकऱ्याच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल करण्यासाठी जे मेडा असेल, महावितरण असेल, त्यांनी नियम वाटी घालून दिलेले आहेत. आणि जर 90 दिवसाच्या आत तुमचा सौर कृषी पंप हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये इन्स्टॉल केला जात नसेल तर त्यांना जी कंपनी आहे त्या कंपनीला पेनल्टी लागत असते. जवळपास जर एक कंपनी निवडली असेल कुठल्याही प्रकारची आणि ते 90 दिवसानंतर सुद्धा तुमच्या शेतामध्ये पंप इन्स्टॉल नाही केला तर रोज त्या कंपनीला 50 रुपये पेनल्टी तिथे भरावी लागत असते. आणि त्याच्यामुळे कंपनी सुद्धा वेळेवर तुमचा पंप इन्स्टॉल कसा होईल ती सुद्धा करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु मटेरियल जर एखादी कंपनी फेमस जर झालेली असेल किंवा चांगली कंपनी असेल आणि त्या कंपनीला जर मागणी असेल तर त्या कंपनीला मटेरियल अवेलेबल करणं खूप मुश्किल होत असतं. त्याच्यामुळे त्या कंपनीला पंप इन्स्टॉल करण्यासाठी वेळ हा लागू शकतो. आणि एखादी कंपनी जी असेल ती ज्या कंपनीला मागणी नसेल तर ती लवकरात लवकर सुद्धा तुमच्या शेतामध्ये मटेरियल हे पोहोच करत असते. आणि जर तुम्हाला लवकर याच्यामध्ये जर पंप इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही जर तुमचा मेडाचा असेल तर मेडाकडे अर्ज करू शकता किंवा महावितरणचा असेल तर महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता की माझा जो सौर कृषी पंप आहे मी 3 महिने झालेत किंवा 90 दिवस झालेत पेमेंट करून, तरी सुद्धा माझ्या शेतामध्ये हा सौर कृषी पंप इन्स्टॉल झालेला नाही, तर माझ्या शेतामध्ये लवकरात लवकर पंप इन्स्टॉल करण्यात यावा असं तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. जर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जर अर्ज केले तर काहीतरी तिथे होऊ शकतं. आणि शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सोलर संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि सोलर संबंधी जे फॉल्ट येत असतात जसे की ड्राय रन करणं असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, ओव्हर करंट असेल, शॉर्ट सर्किट ट्रिप असेल, असे सोलरला फॉल्ट येत असतात ते आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.